अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 13 ऑगस्टला श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि त्या दिवशी गुरुवार देखील आहे. त्यामुळे आपण श्री गजानन महाराजांची सेवा आवर्जून करावी, कारण आपल्या गुरूंचा वार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यापासून 21 गुरुवारचं व्रत कसं करायचं आहे, सुरुवात कशी करायची आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, नियम काय काय आहेत आणि हे व्रत केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहे, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर 13 तारखेला गुरुवार आहे. तुम्ही या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि गुरुवार देखील आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांची इच्छा असेल श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करायचं आहे त्यांनी आवर्जून करावं. आणि या व्रताचे फायदे असंख्य आहेत. अनेकांना अनुभव आला आहे. ज्यांना संतती नव्हती त्यांना संतती झाली आहे. ज्यांना घर नव्हतं त्यांचं घर झालेलं आहे. ज्यांचं लग्न जमत नव्हतं त्यांचं लग्न देखील जमलं आहे. तर गुरुवार कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ज्यांची इच्छा आहे की 21 गुरुवारचं व्रत करायचं त्यांनी श्रावण महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे तेव्हापासूनच सुरुवात करावी. काही अडचणींनी समजा तुम्हाला जमलंच नाही, म्हणजे 13 तारखेपासून सुरुवात करायला, समजा आता स्त्रिया आहेत, पिरियड आलेला आहे, मग अशा कंडिशनमध्ये जर गुरुवार ते त्या दिवसापासून सुरू करू शकत नसेल 13 तारखेपासून, तर मग त्यांनी श्रावण महिन्यातला कुठलाही गुरुवार तुम्ही निवडला तरीसुद्धा चालतो. आणि त्या दिवसापासून मग आपले 21 गुरुवार होईपर्यंत समोर आपल्याला काउंट करत जायचं आहे. 1 2 3 1 महिन्यामध्ये गुरुवार आपले पूर्ण होतात. परंतु आवर्जून 21 गुरुवारचं व्रत करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्हाला यामध्ये या अडचणींमध्ये तुम्हाला मार्ग दिसेल. महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आणि सेवा करणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर 21 गुरुवारचं व्रत कोणी करू शकतो, तर 21 गुरुवारचं व्रत कोणीही करू शकतो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी आवर्जून 21 गुरुवारचं व्रत करावं. आता या व्रतामध्ये उपवास करायचा आहे का, तर आता अनेक स्त्रिया अशा असतात की समजा आता त्यांना गोळ्या चालू आहेत, औषधी चालू आहे, मेडिसिन चालू आहे. मग अशा कंडिशनमध्ये उपवास करणं होत नाही किंवा शरीराला सहन होत नाही. तर तुमची इच्छा आहे तुम्हाला उपवास करायचा तर तुम्ही उपवास करू शकता. किंवा ज्यांना उपवास करायचा नाही तर ते उपवास त्यांनी नाही केला तरीसुद्धा चालेल. परंतु सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला गुरुवारी 21 गुरुवारच्या व्रतमध्ये सेवा करायचीच आहे. तर पूजेची मांडणी कशी करायची आहे, पूजेची मांडणी तुम्ही तुमच्या देवघर जिथे असेल तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता, तुमच्या देवघराच्या तिथे, किंवा वेगळं मग तुम्ही चौरंग किंवा पाटावरती पूजा तुम्ही करू शकता. आपल्या देवघरामध्ये महाराज आहेत, महाराज विराजमान आहेत, फोटो आहे किंवा मूर्ती आहे, तर मग फोटो असेल तर फोटो पाठीमागे ठेवा, त्याच्यासमोर मूर्ती ठेवा, मूर्तीला अभिषेक करून घ्या. पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. दूध, दही, तूप, मध, साखर पंचामृतामध्ये वापरायचं आहे. किंवा मग फक्त दुधाने किंवा फक्त पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. दूध घेताना कच्चंच घ्यायचं आहे पंचामृतामध्ये. आणि जर तुम्ही दुधाने अभिषेक करत असाल तर कच्चं म्हणजे बिना तापवलेलं दूध आपल्याला अभिषेक करताना महाराजांना वापरायचं आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. कलशाची स्थापना कशी करायची आहे, म्हणजे ह्या कमेंट खूप वेळेस येतात की कलश कसे मांडायचं आहे. तर कलशाची स्थापना कशी करायची आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. देवाच्या उजव्या बाजूने कलश असायला हवा आणि आपल्या डाव्या बाजूने कलश असायला हवा. तर अशा पद्धतीने आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गुरुवारी समजा तुम्ही उपवास केला तरीसुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवा, आणि नाही केला तरीसुद्धा महाराजांच्या आवडीचा म्हणजे पिठलं भाकरीचा नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. सकाळी जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो आणि त्यानंतर आपल्याला सेवा देखील करायची आहे. तर सेवा सगळ्यात महत्त्वाचं की सेवा काय करायची आहे, तर सकाळी आपली पूजा मांडणी होईल, सेवा होईल, आरती होईल, त्यानंतर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य महाराजांच्या समोर ठेवून द्यायचा आहे. सायंकाळच्या वेळी परत आरती करायची आहे आणि महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सेवा काय करायची आहे. आता जे कोणी उपवास करणार असतील त्यांनी देखील सेवा करायची आहे. किंवा फक्त मग उपवासच केला, दिवसभर मी उपवास केला परंतु सेवा माझ्याकडून घडली नाही, तर सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपल्या ब्रह्मांड नायकांची, गुरूंची सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. आपण महाराजांना का बरं प्रिय होतो, कारण आपल्या सेवेमुळेच आपण महाराजांना प्रिय होतो. आणि असं नाही की त्यांना त्यांचं नाव ऐकण्यामध्ये किंवा त्यांचं गुणगान ऐकून घेण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे, तसं नाही. जेव्हाही आपण भगवंताचं नाव घेतो, आपण महाराजांचं नाव घेतो, त्यावेळी त्यांना शाश्वती होते की हा आता स्वतःचं कल्याण करून घेणार आहे. त्यामुळे भगवंताचं नामस्मरण, सेवा करणं आपल्याला गरजेचं असते. म्हणजे त्यांना आवडते त्यांचं गुणगान गायला असं नाही.
आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी आपल्याला सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे. तर सेवा काय करायची आहे? श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर आपल्याला दर गुरुवारी एका अध्यायाचं वाचन करायचं आहे. त्यानंतर 108 वेळेस गणगण गणात बोते हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे एक अध्याय वाचला, त्यानंतर 108 वेळेस गणगण गणात बोते हा मंत्र म्हटला. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये 108 वेळेस मंत्र म्हणून होतो आणि अध्याय वाचायला देखील 10 ते 15 मिनटं लागतात. त्यानंतर 52चं तुम्ही वाचन करा. तुमची इच्छा असेल तुम्ही स्तोत्राचं वाचन करा. दिवसभरामध्ये श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणामध्ये संपूर्ण दिवस आपल्याला व्यतीत करायचा आहे, गुरुवारचा संपूर्ण दिवस. त्यानंतर सायंकाळच्या वेळी परत आरती करा आणि त्यानंतर मग महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर हा झाला पहिला गुरुवार. अशा पद्धतीने दुसरा गुरुवार आला की दुसऱ्या गुरुवारी आपल्याला दुसरा अध्याय वाचायचा आहे, सगळ्या सेवा करायच्या आहेत, नैवेद्य दाखवायचा आहे. परत मग आपल्या 21 गुरुवारपर्यंत ह्या सगळ्या सेवा म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथातला जो अध्याय आहे तो 21 अध्याय आहेत. तर मग 21 गुरुवारपर्यंत आपले हे अध्याय पूर्ण होऊन जातात. समजा आता कुणाला मध्ये काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं? तर मग तुम्ही तो गुरुवार सोडून द्यायचा. नेक्स्ट गुरुवारी तुम्ही परत तुमची सेवा करायची. समजा आता स्त्री आहेत, एखादा स्त्री म्हटल्याच्या नंतर एखादा गुरुवार तर नक्कीच जाणार आहे 21 गुरुवारमधला. तर मग तुम्ही तो गुरुवार सोडून द्यायचा आणि नेक्स्ट गुरुवारी तुम्ही परत तुमच्या सेवेला सुरुवात करायची. आता पूजेची मांडणी तशीच ठेवायची का? अनेकांचे प्रश्न असतात की कलश स्थापना जी केली आहे ती 21 गुरुवारपर्यंत तशीच ठेवायची का? तर तुम्ही दर गुरुवारी ती उचलून देखील घेऊ शकता. म्हणजे पूजा ऑब्वियस आहे की आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. तर तुम्ही 21 गुरुवारी दर गुरुवारी तेच नारळ वापरून चांगलं पाणी घेऊन दुसरं परत कलशाची स्थापना करायची आहे. कारण की आपण 21 गुरुवार करणार आहोत तर 21 गुरुवार करण्यामध्ये टाईम पिरियड देखील खूप जास्त आहे. त्यामध्ये मग ते जे पानं आहेत, आपण विड्याची पानं त्यामध्ये मांडतो ते सुकून जातात किंवा आतलं जे पाणी आहे ते खराब होते. तर दर गुरुवारी आपल्याला म्हणजे शुक्रवारी जेव्हा आपण पूजे उचलू कलश उचलू त्यावेळी ते पाणी आपण झाडांना टाकून द्यायचं आहे आणि दर गुरुवारी दुसऱ्या कलशाची स्थापना करून आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आणि मग अध्याय वाचायचा आहे श्री गजानन विजय ग्रंथामधला. त्यानंतर गणगणात होते हा मंत्र म्हणायचा आहे. 52 स्तोत्र तुमची वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून वाचावा. मी मागच्या वेळेस 52चा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला होता की 52 वाचण्याचे फायदे काय काय आहेत. त्यामुळे गुरुवारी तरी 52 वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आरती करा, महाराजांना नैवेद्य दाखवा. असा प्रत्येक गुरुवार 21 गुरुवार होईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहेत. आता नियम काय काय आहेत? तर नियम आपण जोपर्यंत आपले 21 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. आपण जेव्हा अध्यात्म मार्गावरती येतो, जेव्हा आपण शास्त्र वाचायला सुरुवात करतो तर जे नॉनव्हेज आहे ते निश्चित सांगितलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा भक्ती करत असतो, आपण गुरुवारचं व्रत करतो त्यावेळी आपण नॉनव्हेज खायचं नाही. म्हणजे आता हे गुरुवार तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा संकल्पयुक्त करत नसाल तरीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही. आणि संकल्प जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळी एक वेळेसच तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि तुमच्या गुरुवाराला सुरुवात करायची आहे. हे मी सगळ्यात अगोदर सांगायला हवं होतं की संकल्पयुक्त सेवा कशी करायची आहे. संकल्प तुम्ही ज्यावेळी घ्याल त्यावेळी एक वेळेसच पहिला गुरुवार जो असेल त्यावेळी तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन आचमन करायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना संकल्प बोलून दाखवायचा आहे की मी या गोष्टीसाठी माझी ही इच्छापूर्ती व्हावी, यासाठी मी 21 गुरुवारचं व्रत करत आहे. तुम्ही मला सहाय्य करा आणि माझ्याकडून हे 21 गुरुवारचं व्रत तुम्ही पूर्ण करून घ्या. महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे, तर तुम्ही बघा की ही योग्य आहे का. योग्य असेल तर ती मला द्या किंवा अयोग्य असेल तर तुम्ही मला ती नाही दिली तरीसुद्धा चालेल, परंतु तुम्ही तुमची कृपा आमच्यावरती राहू द्या, तुम्ही आमच्यावरती राजी राहा. महाराजांना एवढी प्रार्थना करायची आहे. मी तुमच्या चरणाशी शरणागत आहे. तुम्ही समजा खूप मोठ्या विपत्तीमध्ये आहात, तुम्हाला कळत नाही, त्यावेळी सरळ भगवंताला सांगून द्यावं की मी तुमच्या चरणाशी शरण आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, परंतु तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावरती राहू द्या, तुम्ही सदैव माझ्यावरती राजी राहा, मी तुमच्या चरणाशी शरणागत आहे. असा संकल्प तुम्ही बोला. किंवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत नसाल, महाराजांची सेवा करायची आहे, 21 गुरुवारची करायची आहे म्हणून जर तुम्ही सेवा करत असेल तर मग खूप चांगलं, तुम्ही तशा पद्धतीने देखील करू शकता. त्यानंतर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. म्हणजे दर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाही. तसं तुमचं व्रत असेपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. घरातले इतर मंडळी खात असतील, ते ऐकत नसतील तर मग त्यांना खाऊ द्या, कारण आपण प्रत्येकाचे विचार नाही बदलू शकत. परंतु तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल स्वतः तर गुरुवारचं व्रत होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही. आणि तुमची इच्छा असेल ना खरंच तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे तर भगवंत देखील इच्छा आपली पूर्ण करून घेत असतो. त्यामुळे प्रयत्न करा की म्हणजे नॉनव्हेज आपल्याला सोडायचं आहे. तसं महाराजांना तुम्ही बोलून दाखवा की माझ्यातले जे काही दोष आहेत ते दूर जाऊ द्या. महाराज ते देखील नक्कीच करतील.
आणि नियम अजून असं आहे की आता समजा कुठे गावाला जायचं असेल, मग गुरुवारचं व्रत कसं करायचं. मला तर गावाला जायचं आहे, तर तुम्हाला समजा कुठे गावाला जायचं काम पडलं, तर मग तुम्ही सकाळी पूजा करून घ्या, तुमचा अध्याय वाचून घ्या आणि नंतर तुम्ही गावाला गेलं तरीसुद्धा चालते. कारण आता सणवार आहेत, रक्षाबंधन वगैरे मध्ये येत आहे, तर मग माहेरी जावंच लागते. तर अशा वेळी मग आपली पूजा वगैरे करून घ्यायची आणि मग तुम्ही गावाला गेलं तरीसुद्धा चालते. किंवा तुम्ही माहेरी जरी असाल तिथेही तुम्ही पूजेची मांडणी करून श्री गजानन विजय ग्रंथातला एक अध्याय वाचला तरी चालतो. म्हणजे तुम्ही तुमचा ग्रंथ सोबत घेऊन जाऊ शकता आणि तिथे तुम्ही पूजेची मांडणी करून तुम्ही तुमचं व्रत हे पूर्ण करू शकता. श्री गजानन महाराजांची पूजा भक्ती आराधना करायला खूप असे काही नियम नाहीत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त हे 1-2-3 नियम आहे की नॉनव्हेज खायचं नाही, किंवा आपण व्रत पकडतो तेव्हा आपण ब्रह्मचर्य पाळतोच. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कॉमन आहेत. तर ह्या 1-2च गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे नियमांमध्ये. समजा पिरियड आला तर मग तो गुरुवार जाणारच आहे आणि तो गुरुवार मग सोडून द्यायचा आणि पुढचा गुरुवार आपल्याला काउंट करायचा आहे. आता यामध्ये असं आहे की स्त्रियांनीच गुरुवारचं व्रत करावं का, तर असं नाही. पुरुष मंडळी देखील गुरुवारचं व्रत करू शकतात. तुम्ही ऑफिसमध्ये जायच्या अगोदर तुमची पूजा वगैरे करून घ्या, किंवा ऑफिसमधून आल्याच्या नंतर मग स्वच्छ हातपाय धुवून फ्रेश होऊन किंवा आंघोळ करून तुमचं स्नान करून देखील तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातला एक अध्याय वाचा. सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये देखील स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रदोष काळामध्ये देखील आपण गुरुवारचं व्रत जे करतो आहे त्याची पूजा मांडणी करू शकतो, अध्यायाचं वाचन करू शकतो. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलेलंच आहे की प्रदोषकाळी जो शिव आराधना करेल तो अत्यंत भाग्यशाली आहे. आणि महाराज हे शिवाचं स्वरूप आहेत, महाराज हे वैराग्याचे सागर आहेत. त्यामुळे तुम्ही प्रदोषकाळी सायंकाळच्या वेळी ज्यावेळी आपण लक्ष्मी घरात येण्याची वेळी जेव्हा म्हणतो त्यावेळी देखील तुम्ही 21 गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी करू शकता आणि तुम्ही एक श्री गजानन विजय ग्रंथामधला तुम्ही अध्यायाचं वाचन करू शकता. एवढं साधं सिंपल सोपं हे व्रत आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून करा आणि या व्रताचे फायदे असंख्य आहेत. तुमच्या प्रत्येक इच्छापूर्तीसाठी तुम्ही 21 गुरुवारचं श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करून बघा. म्हणजे मी ज्यावेळी याबद्दल व्हिडिओ बनवला होता सगळ्यात सुरुवातीला, त्यावेळी मला एक कमेंट अशी आली होती की ताई तुम्ही मला सांगा की काय करावं. तर मी त्या ताईंना 21 गुरुवारचं व्रत करायचं सांगितलं होतं. त्यांची मुलगी कन्सीव्ह होत नव्हती, तिला बाळ होत नव्हतं, तर तिने 21 गुरुवारचं व्रत केलं. आणि म्हणजे 21 गुरुवारचं व्रत त्यांचं पूर्णच झालं नाही, 8 किंवा 9 गुरुवार झाले आणि ती कन्सीव्ह झाली, म्हणजे तिला प्रेग्नन्सी राहिली. तर एवढं सुंदर आणि छान हे 21 गुरुवारचं व्रत आहे. जो भक्त अतिशय श्रद्धेने निष्ठेने महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. म्हणजे ब्रह्मांडातली अशी कुठलीच इच्छा नाही की तुमची ती पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे सदा सर्वदा महाराजांची पूजा आराधना व्रत करा आणि महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला 21 गुरुवारचं व्रत तुमचं असेल, म्हणजे तसंही आपण प्रत्येक दिवशी महाराजांचं नामस्मरण करायला हवं, परंतु आता आपण गुरुवारचं व्रत करत आहोत. नामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण अन्य दिवशी तर करतो, परंतु गुरुवारचं व्रत करता आहात तर जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. दिवसभर महाराजांच्या नामामध्येच राहा. यासाठी महाराजांचं नामस्मरण करावं. जसं एक आई वडील आपल्या मुलाला सांगत असतात की तू बाहेर जातो आहेस, तर समजा आपण आता मुलं बाहेर शिकायला जातात तर आपण त्यांना सांगतो की कॉन्टॅक्टमध्ये राहा, काही प्रॉब्लेम आला तर कळव. तर जेव्हा आपल्याला भगवंत देखील जेव्हा आपल्याला पाठवतो त्यावेळी भगवंताची देखील अशीच इच्छा असते की आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं, काही प्रॉब्लेम आला तर आपण त्यांना सांगावं. परंतु जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यावेळी आपण नेमकं हेच विसरतो की आपण भगवंताच्या दूर जातो. आपण असं म्हणतो की या देवाने मला काय दिलं आहे, किंवा या देवाने माझ्यासाठी काय केलं आहे. त्यावेळी आपण भगवंताच्या दूर जातो आणि हीच सगळ्यात मोठी आपली चुकी होते. त्यामुळे आपल्याला जर पाठवलं आहे तर देवाने हेच सांगितलं आहे की सदा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, सदा सर्वदा तू माझं नामस्मरण कर. त्यामुळे आपण सदा सर्वदा महाराजांचं नामस्मरण करावं. जेव्हा असे काही ज्या शुद्ध तिथी असतात, गुरुवार असतो किंवा अन्य दुसऱ्या काही तिथी असतात, त्यावेळी आपण महाराजांची जास्तीत जास्त आठवण काढायला हवी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी, त्यांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि मी तुम्हाला नेहमी करता सांगते की कलियुग हे नाम आधार आहे. नामस्मरण हे आपल्या जीवाला तारून नेण्याचं साधन आहे. मनुष्य जीवनाला आधार देणारं, मनुष्य जीवनाचं कल्याण करणारं जर कोणतं साधन असेल मनुष्य जीवनामध्ये, आपली इच्छापूर्ती करण्याचं कुठलं साधन असेल, म्हणजे हे भौतिक सुख तर आपल्याला मिळतेच, परंतु आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते. त्यामुळे गुरुवारचं व्रत करत असा किंवा इतरही दिवशी महाराजांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करावी. सुरुवात या श्रावण महिन्यापासून खरंच खूप सुंदर छान पर्वणी आपल्यासाठी आलेली आहे. महाराज तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. महाराज तुम्हाला अनुभूती नक्कीच देतील.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर मला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.